on the basis of yesterday? No, ma'am. Yesterday. No. You have understood everything. Yes, ma'am. Yes. Raju said to Priya, I am very busy today. या वाक्यामध्ये रिपोर्टर कोण आहे सांगा. बाकीचे Raju. येईपर्यंत मी प्रश्न विचारते. राजू इज द Raju. रिपोर्टर. येस. लिसनर कोण आहे? Priya. येस. And which is the reporting verb? Reporting verb. Set to. Yes. And which is reported speech? I am very busy. Yes. I am very busy today. ते वाक्य तिथे तसं आहे म्हणून. ठीक आहे. त्याच्यानंतर डायरेक्ट इनडायरेक्टचा मी काल जो डिटेलमध्ये बदल करायला सांगितलाय, म्हणजे कालची जी लिस्ट आहे ती पाठ करायची आहे तुम्ही. दिसचा दॅट होणार. तसं नाऊचं काय होईल? व्हॉट विल बी द चेंज ऑफ नाऊ? Then येस येस. टुमॉरो? tomorrow, the next day. येस. द नेक्स्ट डे. करेक्ट. लास्ट नाईट? Last night. Purvi. The previous नाईट. previous night. येस. आणि येट? Till then. काल ह्याच्यावर वाक्य झालं होतं. झालेलं होतं, पण न झालेल्या काही गोष्टी की नेक्स्ट वीक असेल तर द फॉलोइंग वीक. हा, the following week. हा, म्हणजे तुम्ही रेफर करा आता, पण तुमचं हे पाठ पाहिजे आणि प्रत्येकावर एक एक वाक्य तयार करा तुमचं तुम्ही, आणि ते ट्रान्सलेट पण डायरेक्टचं इनडायरेक्ट पण करा. ओके. Yes, ma'am. त्याच्यानंतर आपण पाहिलेलं आहे काल की देर आर 5 types of sentences. Mainly number 1 is assertive, 2 is an interrogative, 3 imperative, 4 exclamatory and 5 optative. ऑप्टेटिव्ह सेंटेन्स जरा वेगळं आहे, त्याला इच्छादर्शक म्हणायचंय. लिहिलेलं नसेल तर लिहून घ्या. नंबर 5 ऑप्टेटिव्ह. OPTATIVE सेंटेन्स. ऑप्टेटिव्ह म्हणजे आत्ता अलीकडे ह्याची भर घातलेली दिसते. नेहमी आम्ही 4च प्रकारचे सेंटेन्सेस सांगत होतो. त्यातला जो पहिला आहे व्हेरी फर्स्ट असर्टिव्ह, त्यावर आपण डिटेलमध्ये घेतलंय. मेनली मी असं सांगितलं थोडक्यात की म्हण असेल एखादी, प्रॉव्हर्ब असेल तर, किंवा त्रिकालाबाधित सत्य असेल, किंवा सवय असलेलं म्हणजे आय एम ॲन अर्ली रायझर असं आपण एक वाक्य घेतलं होतं. म्हणजे मी अर्ली रायझर आहे म्हणजे लवकर उठणारी व्यक्ती आहे, म्हणजे सवयीच्या संदर्भातलं सत्य असं जर असेल, विज्ञानाचा नियम असेल, किंवा त्रिकालाबाधित सत्य असेल, किंवा ऐतिहासिक सत्य असेल. इंडिया बिकेम फ्री इन 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 आहे तिथे इन 1947. तर असं जर मूळ वाक्य असेल तर त्यात तेही वाक्य ऐतिहासिक सत्य झालं, आणि त्याच्यामध्ये आपल्याला बिकेमचा आणखीन पूर्ण भूतकाळ दॅट इज परफेक्ट पास्ट करायचा नाहीये. ठीक आहे. आता अजून काही वाक्य मी आता सांगणार आहे, ती लिहून घ्या नोटबुकमध्ये. आणि आज 2 चार्ट्स आहेत आपले, पण ते जरा वेळाने आपण घ्यायचे. 2 चार्ट्स आहेत, टेबल्स आहेत. तर तोपर्यंत आपल्याला वाक्य नवीन वेगळ्या प्रकारची इतर काही वाक्य असं घ्या, असं लिहा जे वेगळी आहेत टोटली, पण यातलीच आहेत, म्हणजे असर्टिव्ह मधली आहेत, विधानार्थी असर्टिव्ह सेंटेन्सेस. राधिका सेड, कॉमा, आय मस्ट गो नाउ. आय मस्ट गो नाउ. This is in inverted commas. Now, how will you make the indirect? कोण सांगेल? मस्टचं वाक्य आहे की नाही, इन्व्हर्टेड स्पीच मध्ये मस्ट आहे, तर त्याचं काय करायचं? कुठल्या प्रकारचं सेंटेन्स आहे? असर्टिव्ह. तर मस्ट Radhika असेल. said that हम्म. Radhika said that he must go then. हा,
म्हणजे आयचा शी केला आपण, मस्टच्या जागी मस्ट ठेवला, गो तसाच ठेवला आणि नाऊचा फक्त देन केला. ठीक आहे. याच्या आधीची ही आपल्याला स्लाइड आहे जरा वेळाने. आपण आता ही वाक्य लिहून टाका तुम्ही. मस्ट असेल तर काय करायचं. त्याच्यानंतर अश्विनी सेड आय नीड नॉट स्टडी. जर वाक्यात नीड नॉट असं असेल तर एक वेगळ्याच प्रकारचं वाक्य तयार होतं. ते मी लिहिते, तुम्हाला लिहून देते. नीड वरनं मॅडम जायचं परत एकदा नाही. सांगा. आय मॅडम नीड परत नॉट एकदा स्टडी. सांगा. अश्विनी सेड आय नीड नॉट स्टडी. आय नीड नॉट स्टडी. तर अशा वेळेला हॅव टू घ्यायचंय वाक्यामध्ये. मी वाक्य सांगते, ते वाक्य चक्क पाठ करायचं. ह्याच्यामध्ये फार वेळ घालवू नका, कारण असं येण्याची शक्यता आहे. पण आलं तर आपल्याला आपल्याजवळ पाहिजे म्हणून मी फक्त ते वाक्य पाठ करायचं. नीडचं वाक्य पाठ करा. अश्विनी वाक्य उत्तर असं आहे, ते लिहा. अश्विनी सेड दॅट शी डिड नॉट हॅव said that she did not have to study. तर यामध्ये हॅव टू स्टडी असं फॉर्मेशन बदललंय आणि डिड नॉट सेड असल्यामुळे डीड मध्ये गेलेले वाक्य, म्हणजे पास्ट टेन्स मध्ये गेलेले वाक्य. अश्विनी सेड दॅट शी डिड नॉट हॅव टू स्टडी. हॅव टू म्हणजे एखादी गोष्ट करावी लागणे, कंपल्सरी असणे, भाग पडणे. हॅव टू प्लस स्टडी, हॅव टू प्लस गेटअप अर्ली इन द मॉर्निंग वगैरे अशी वाक्य असतात. हॅव टू याचा अर्थ करावे लागणे. तर मला अभ्यास करावा लागत नाही असा पॅटर्न करून ते वाक्य चेंज केलेलं आहे अश्विनीच्या बाबतीतलं. ठीक आहे. नेक्स्ट, शी सेट. ही जरा इतर वाक्य आहेत, ही एवढी इंडिपेंडेंटली पाठ करा. शी सेट आय ब्रॉट दिस पेन ओनली येस्टरडे. ही सेट आय ब्रॉट दिस पेन ओनली येस्टरडे, किंवा येस्टरडे ओनली पण घेतात. येस्टरडे ओनली स्पोकन फॉर्म आहे वाक्याचा. ओनली येस्टरडे ओनली नकोच तिथे मध्ये. येस्टरडे ओनली म्हणजे कालच मी हे पेन आणलेलं आहे. आणलं. आय ब्रॉट. आहे नाही म्हणायचं त्याचा अर्थ. आय ब्रॉट. आता ह्याचं वाक्य तुम्हाला यायला पाहिजे, हे करा. हु विल टेल. हे येईल कुणालाही वाक्य तुमच्यापैकी. सेडच आहे त्यामुळे सेड ठेवायचा तसाच. हु विल टेल दिस. आधी वाक्य लिहा, तुम्ही स्वतःचं आन्सर लिहा आणि ते आन्सर मला सांगा. Will you be able to tell? Anybody? सोपं आहे वाक्य, याच्यात काही चेंज नाहीये फार काही. म्हणजे डोकं चालवायचं आपल्या नेहमीच्या पद्धतीने, वेगळं काही नाही याच्यामध्ये. हु विल टेल द आन्सर. डू यू वॉन्ट मी टू रिपीट. डू यू वॉन्ट मी टू रिपीट दिस सेंटेन्स. येस मॅम. आणि थोडस मी कवरे क्षेत्राच्या बाहेर असल्यामुळं पहिल्या सुरुवातीला काय झालं काहीच माहित नाही. नाही, काही नाही, फार काही झालेलं नाही. कालच्या व्हॉट एव्हर आय हॅव टॉट येस्टरडे आय हॅव टेकन द आय हॅड डन द रिव्हिजन. वाक्य इथे परत मी सांगते हे. ही सेड आय ब्रॉट धिस पेन ओनली येस्टरडे.
तर या वाक्याचं डायरेक्ट आहे हे, इनडायरेक्ट कसं? He said that he हम्म. bought that pen the day before. आता काय झालं की तुमचं ते द डे बिफोर वगैरे बरोबर आहे तिकडे, पण ब्रॉडचं काय करायचं? ते साधा भूतकाळ वगैरे आपण चार्ट दिला होता ना काल. आठवतंय का? मी 2-3दा सांगितलंय तुम्हाला की सिम्पल पास्ट असेल, इथे सिम्पल पास्ट आहे का नाही? आय ब्रॉट मध्ये आहे. He had Simple. brought. हा, करेक्ट. ही हॅड ब्रॉट. पूर्ण भूतकाळ. म्हणजे अजून आपण थोडस कालच्याच याच्यावर आहोत. नेक्स्ट, रश्मी सेट लिहा. रश्मी सेट. मी जे महत्वाचं आहे ते सांगते किंवा लिहायला, म्हणजे सगळी अशी पुष्कळ वाक्य असतात, वेळ आपल्याला घालवायचा नाहीये. तरीही अशी जर आली वाक्य तर काय करायचं? रश्मी सेट स्नेहल वेंट देअर. रश्मी सेड स्नेहल वेंट देअर. याचं काय? Rashmi said that हम्म. Rashmi said that Snehal had gone there. व्हेरी गुड, व्हेरी गुड. देअरच्या जागी देअर ठेवलाय, कारण देअरच आहे म्हणून देअरच ठेवायचंय. वेंटचा हॅडगॉन झाला. सगळ्यांना समजतंय का? सगळ्यांना समजतंय का आपण काय करतोय? का ते एकाच मुलीला कळतंय? कविता हॅज गिवन द आन्सर, सो ओनली कविता नोज हाऊ टू डू इट. अँड व्हॉट अबाउट अदर्स? समजतंय सगळ्यांना? Yes, ma'am. येस. नेक्स्ट, आय सेड. एक वाक्य राहिलंय, तेवढं घेऊया. आणि नेक्स्ट त्याच्यातला आपल्याला हे जे सेंटेन्सेसचे जे प्रकार आहेत त्यातला इंट्रॉगेटिव्ह मी आज सगळेच घेऊन टाकणार आहे आजच. इंट्रॉगेटिव्ह, इम्परेटिव्ह, एक्सक्लेमेटरी आणि ऑप्टेटिव्ह. फास्ट पुढे जायचंय, आजच्या दिवसात आपलं झालं पाहिजे. तरी मी हे घेतेय कारण बाकीचे स्टुडंट्स येईपर्यंत आपण थोडंसं ही जरा इतर काही वाक्य आहेत ही, आणि आपल्या पहिल्या असर्टिव्ह मधलीच आहेत. आय सेट लिहा. आय सेट हिअर इज द बुक आय वॉन्टेड. हिअर इज द बुक, कॉमा, आय वॉन्टेड. असं क्वचित स्पोकन फॉर्म आहे हा. ग्रॅमॅटिकली फारसा बरोबर नाहीये. आय वॉन्टेड दिस सेम बुक असं पाहिजे होतं, पण ठीक आहे. असं जर आलं वाक्य तर काय करायचं? वॉन्टेड शेवटी आलंय तर आपण कसं इनडायरेक्ट करायचं? हिअरचं काय होणार? देअर. इजचं काय होणार? वॉज. हा, देअर वॉज द बुक. द बुकच्या जागी द बुक. आय सेड दॅट देअर वॉज द बुक. देअर वॉज द बुक, कॉमा, कॉमाच्या जागी कॉमा, त्यांचं आहे म्हणून. आणि आय वॉन्टेड शेवटचा जो भाग आहे तो सिम्पल पास्ट आहे म्हणून त्याचं आपण परफेक्ट पास्ट करतोय. बुक नंतर कॉमा, आय हॅड वॉन्टेड. ठीक आहे. मॅडम परत एकदा सांगता का? हा, सांग. वाक्य सांगते मी. अडकळतोय. वाक्य मी संपूर्ण सांगते, तुम्ही लिहून घ्यायचंय. थोडं वेगळं आहे, त्याचं फॉर्मॅट वेगळं आहे म्हणून तुम्हाला ते वेगळं वाटतंय. लिहा. आय सेड दॅट देअर वॉज द बुक, कॉमा, देअर वॉज द बुक आय हॅड वॉन्टेड. त्यांचे सगळे नियम आपण पाळत पुढे जायचंय. वाक्य सगळी करत करत पुढे जायचंय. आता आम्ही इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सेस तुम्हाला खरं तर सगळ्यांना हे सगळं पूर्वी शिकवलेलं आहे 10वी-12वीला. मी नाही जरी, तरी दुसऱ्या कोणीतरी शिकवलेलं आहे टीचर्सनी. त्यामुळे जरा आपण फास्ट घेऊया.
interrogative sentences say that basically there are two types of interrogative sentences. लिहून घ्यायचे, नोटबुक समोर ठेवा, पेन हातात ठेवा, रेड पेन पण पाहिजे शक्यतो. आता देर आर टू टाइप्स, एवढंच लिहा. इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस टायटल, टू टाइप्स. एक आहे WH क्वेश्चन, याचं काही टेबल देता येत नाही त्यामुळे दिलेलं नाही. एक आहे WH क्वेश्चन असतो, त्याच्या खाली लिहा उदाहरणार्थ ही सेड टू प्रिया, he said to Priya, where are you going? Where are you going? क्वेश्चन मार्क आणि मग क्वेश्चन इन्व्हर्टेड कॉमास कम्प्लीट. हा क्वेश्चन मार्क जर दिलेला नसेल तर तो तुम्हाला तिथे करेक्ट द्यावा लागेल, म्हणजे ABCD मध्ये. शेवटी क्वेश्चन मार्क कंपल्सरी आहे. व्हेअरचा W कॅपिटल पाहिजे, व्हेअरच्या आधी इन्व्हर्टेड कॉमा स्टार्ट होतो आणि सगळं क्वेश्चन मार्क झाल्यानंतर इन्व्हर्टेड कॉमा पूर्ण होतो. हे असंच लिहायचंय. जर तुम्हाला वाक्य आलं तर कदाचित असंच्या असं वाक्य येऊ शकतं आणि विच सेंटेन्स इज करेक्ट असं फक्त विचारलंय आणि हा समजा C आहे, त्याला आपल्याला टिक करायचंय. तर इथे काय आहे, हा आता इथे लक्ष प्रश्न म्हणजे जो रिपोर्टेड स्पीच आहे, म्हणजे इन्व्हर्टेड कॉमाच्या आत काय काय म्हटलंय, वेअर आर यू गोइंग. हा जो प्रश्न आहे, तू कुठे चालली आहेस, तू कुठे जाणार आहेस. तर व्हेअर पासून वाक्य सुरू आहे की नाही. वाक्य जरी इंट्रोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक असलं तरी ते सुरू कुठून झालंय त्याच्याकडे पहा. ज्यांना येत नाही त्यांना नव्यानं लक्षात घ्या, ज्यांना येत आहे त्यांची रिव्हिजन. पूर्वी 10वी-12वीची BA BCom BScच्या वेळेला हे तुम्ही शिकलेला आहात, पण मी रिव्हिजन करते असं समजा, पण मी फास्ट पुढे जाते. तर व्हेअर जो प्रश्न WH वर्ड पासून सुरू होतो, व्हेअर सारखा, व्हेअर, व्हॉट, व्हाय, हाऊ मेनी, हाऊ मच जरी असला तरी तो WH क्वेश्चनच धरला जातो. सगळ्यांनी लिहून घ्या हे जे नावं मी आता जे WH वर्ड सांगितले. व्हेअर मधला WH आहे स्टार्टिंगला, तोच असतो व्हाय मध्ये पण WH वाय, दॅट इज व्हाय. व्हॉट, विच, इथून सुरू झाला क्वेश्चन, तर त्या क्वेश्चनला WH क्वेश्चन म्हणायचं असतं. आणि असा जर प्रश्न आला आपल्या डायरेक्टचं इनडायरेक्ट करायला, तुम्हाला करायला म्हणजे ABCD फॉर्मॅट बदललाय, बाकी 10वी-12वी पद्धतीचंच असतं शेवटी किती झालं तरी. असा जर प्रश्न असेल तर करायचं काय आपण, तर त्याच्यामध्ये नियम लिहा. फक्त मी आधी WH क्वेश्चनचे नियम सांगणार आहे. रूल्स लिहा, पुढे लिहा. एक, सेड किंवा सेड टूच्या ऐवजी सेड किंवा सेड टू च्या ऐवजी आस्क्ड, ASKED आस्क्ड वापरावे. म्हणजे तिकडे आपण टोल्ड म्हणत होतो तसं इथे आस्क्ड करायचं. हा, त्याच्यानंतर दॅटच्या ऐवजी दुसरा मुद्दा आहे, दुसरा नियम आहे, दॅटच्या ऐवजी WH वर्ड वापरायचा, तिथला जो असेल तो. म्हणजे त्या प्रश्न कुठून प्रश्न सुरू होतो, इथे व्हेअर पासून ना, तर व्हेअरलाच आपण दॅटच्या ऐवजी वापरायचं आहे. नीट लक्षात घ्या, लिहून घ्या. दॅटच्या ऐवजी WH वर्ड वापरावा. इथे खूप वेगळं लिहिलंय, जरा अवघड पण लिहिलंय, मी सोपं करून सांगते तुम्हाला. इथे असं लिहिलंय, प्रश्नाची सुरुवात ज्या प्रश्नार्थक सर्वनामाने होईल, म्हणजेच इथे व्हेअर, तेच प्रश्नार्थक सर्वनाम कनेक्टिव्ह म्हणून वापरावे. दॅट हे कनेक्टिव्ह असतं, इथे आपण व्हेअर हे कनेक्टिव्ह घ्यायचं आहे. उदाहरण दिलेलं आहे मी आणि त्या अनुषंगाने समजत पुढे जायचंय आपल्याला. तुम्ही समजून घ्यायचंय. नाही समजलं तर तुम्ही मला विचारू शकता.
तर मी एवढं सगळं जे वाक्य इथला नियम सांगितला त्याच्या ऐवजी मी काय सांगते तुम्हाला, दॅटच्या ऐवजी व्हेअर म्हणजे WH वर्ड वापरावा. व्हेअर म्हणजे WH वर्ड कंसात व्हेअर तुमच्या माहितीसाठी व्हेअर वापरावा. नेक्स्ट रिपोर्टेड मॅडम स्पीच तिसरा. हा WH वर्ड म्हणलं तर ते आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे व्हेअर इथे व्हेअर आहे. वॉच इथं फक्त हा वेअरच वापरायचा का? का नाही नाही वाक्याच्या इथे हे अर्थानुसार? पहा मी हे उदाहरण जे दिलंय ना हम्म. ते जर मी उदाहरण दिलं नसतं तर काय चाललंय आपल्याला नियम पण नीट कळले नसते. एकच उदाहरण मी दिलंय मुद्दामच, कारण आपल्याला वेळ नाहीये जास्त. वेअर आर यू गोइंग हे जे वाक्य आहे इथे वेअर आहे, हा WH वर्ड आहे. इथे हू असेल, व्हाय असेल किंवा हाऊ मच हाऊ मेनी असेल किंवा जे काही असेल WH पासून सुरू होणारं मेनली हाऊ मच आणि हाऊ मेनी सोडून बाकी सगळे WH पासूनच सुरू होतात क्वेश्चन्स. तर त्या बरेचसे क्वेश्चन्स, त्यामुळे WH क्वेश्चन कशाला म्हणायचं तर जे क्वेश्चन्स WH वर्ड पासून सुरू होतात. WH वर्ड पासून एक्सेप्ट हाऊ मच आणि हाऊ मेनी त्यांनाही तसंच मानायचं. WH वर्डच ओके आहे असं समजायचं आणि त्याला तिथे ठेवायचं. कुठे? दॅटच्या ऐवजी. ओके मॅडम, थँक्यू. ओके. नंबर 3, रूल नंबर 3 हा पण महत्वाचा आहे. इथे चुका होतात पहा तुमच्याकडून आणि पेपरमध्ये पण होऊ शकतात, म्हणून जरा केअरफुली ऐका मी काय सांगणार आहे. तिसरा नियम असा आहे, प्रश्नाचे म्हणजे इन्व्हर्टेड कॉमाच्या आत असलेला प्रश्न. आता तुम्ही इथे फक्त प्रश्न म्हणा. प्रश्नाच्या वाक्याचे रूपांतर असं लिहा, प्रश्नार्थक वाक्याचे रूपांतर साध्या वाक्यात करावे. साध्या वाक्यात करावे. साध्या वाक्यात करावे म्हणजेच SVO या क्रमाने करावे. SVO तुम्हाला माहिती आहे, S फॉर सब्जेक्ट. लिहून घ्या ज्यांना माहित नाही किंवा लक्षात नाही. S म्हणजे सब्जेक्ट, V म्हणजे व्हर्ब आणि O फॉर ऑब्जेक्ट. SVO आणि एक्सटेन्शन शेवटी काय आपण घेतलं होतं, ऍडव्हर्ब वगैरे, टुमॉरो, टुडे, द नेक्स्ट डे किंवा जनरली, ग्रॅज्युअली असं एलवाय लावलेला ऍडव्हर्ब असतं शेवटी. तर त्या पॅटर्नमध्ये आपलं जे क्वेश्चन म्हणजे एकदा तुम्ही ते WH वर्ड जो आहे तो लिहिला तिथे दॅटच्या ऐवजी, की त्याच्यानंतर इमिजिएट काय आलं पाहिजे सांगा, काय आलं पाहिजे? त्याच्यानंतर इमिजिएट सब्जेक्ट आला पाहिजे, लिहा पाहिजे. तर हा पण नियमच आहे. आता मी सांगितलंच आहे, यानंतर इमिजिएट सब्जेक्ट वापरावा, घ्यावा त्या क्वेश्चन मधला आणि SVO असे रूपांतर करावे. मी आता हे जे वाक्य दिलंय ना, व्हेअर आर यू गोइंग, त्याचं मी आता अर्थ हे रूपांतर डायरेक्टचं इनडायरेक्ट जेव्हा करणार मी, तेव्हा तुम्हाला मी आता हे जे नियम सांगितले ते कळतील जास्त. ठीक आहे. आता फक्त नियम लिहा. 3 नंबरचा नियम, SVO मध्ये रूपांतर करणे. अगदी शॉर्ट मध्ये बोलायचं झालं तर SVO मध्ये रूपांतर करणे. आणि 4 नंबरचा नियम आहे की इतर म्हणजे आत्तापर्यंत आपण जे नियम घेतले तर सर्व नियमांप्रमाणे टेन्सेसचे व इतर बदल करावेत. इतर म्हणजे टुडे, टुमॉरो वगैरे कालची लिस्ट. आणि काळांचे म्हणजे टेन्सेसचे म्हणजे साधा भूतकाळ असेल तर पूर्ण भूतकाळ, साधा वर्तमान काळ म्हणजे सिंपल प्रेझेंट असेल, सिंपल प्रेझेंट तर सिंपल पास्ट वगैरे हे सगळं करायचं. हा 4था नियम आहे. म्हणजे तिकडे आहे तसाच नियम आहे इथे, पण आपले नवीन नियम काय काय आहेत, सेटचा आस्ट करायचे. आता ह्याचं वाक्य मी आधी सांगते ते लिहून घ्या व्यवस्थित आणि नंतर आपण एखादं उदाहरण मी तुम्हाला ह्याचं देईन, म्हणजे WH क्वेश्चनचं टीचिंग पूर्ण होईल. कारण फास्ट जायचंय आपल्याला पुढे. मी लगेच तुम्हाला आज येस नो क्वेश्चन पण सांगणार आहे.
आजच. तर आता ह्या वाक्याचं लिहून घ्या. ही सेट टू प्रिया वेअर आर यू गोइंग हे वाक्य आहे, क्वेश्चन मार्क आहे शेवटी. तर याचं डायरेक्टचं इनडायरेक्ट कसं करायचं ते लिहा. ही आस्क्ड प्रिया he asked Priya, P capital, where she was going. Full stop. Where she was going. आता काय काय केलंय बघा. वेअर का आला तिथे? दॅटच्या ऐवजी आला. वरच्याच वाक्यातला वेअर दॅटच्या ऐवजी छोटा डब्ल्यू छोटा होऊन तिथे आला. त्यानंतर नीट लक्षात घ्या, आर यू गोइंगचा यू जो आहे त्या यू च्या संदर्भात आपण शी SHE घेतलंय. आरचा वॉज झाला आणि गोइंगचं गोइंग ठेवलंय आहे तसं. क्वेश्चन मार्क मॅम येणार का नाही? क्वेश्चन मार्क नाही येणार. तो नियम म्हणून लिहून घ्या पाहिजे असेल तर, ज्यांना पाहिजे त्याने. नो क्वेश्चन मार्क शुड नॉट बी गिवन देअर. क्वेश्चन मार्क प्रश्नार्थक चिन्ह देऊ नये. क्वेश्चन मार्क शुड नॉट बी देअर. ठीक आहे. तर आता हे सगळं समजलं. वेअर आता लक्षात आलं तुमच्या? वेअर फक्त घेतला दॅटच्या ऐवजी. आय विल रिपीट. नंतर आर आणि यू आणि गोइंग आहे त्याचं आपण आधी तिथल्या तिथे पण तुम्ही आधी एक स्टेप अशी करायची की यू आर गोइंग म्हणजे यूला आधी घ्यायचं सब्जेक्टला आणि मग यूचा शी SHE होईल आणि मग आरचा वॉज होईल आणि गोइंगच्या जागी गोइंग म्हणजे वॉज आणि गोइंग मिळून आर गोइंगचा वॉज गोइंग केलंय आपण आणि सगळ्यात शेवटी फुल स्टॉप. हॅव यू अंडरस्टूड ऑल ऑफ यू? मी एक दुसरं वाक्य देते, ते तुम्हाला आलं की आपण लगेच पुढे जायचंय. थोडंसं अवघड वाक्य आहे, छोटं आहे, पण मी आता नवीन देते. एक्झाम्पल पुन्हा लिहा. एक्झाम्पल लिहा. आय सेड टू वरुण. वरुण ठीक आहे, आपण एक सोपं घेऊया आधी. आय सेड टू वरुण, which subject are you studying? Which subject are you studying? Studying. आणि क्वेश्चन मार्क. आता which सब्जेक्ट हे सगळं मिळून दॅटच्या ऐवजी येईल. त्याच्या खाली लिहा आणि वाक्य तयार करा आणि मला सांगा. आता सांगा. मी फक्त गाईड. I asked Varun which subject she was studying. which subject That are studies. was studying. which subject She was he studying. was he was studying. करेक्ट. फुल स्टॉप. बरोबर. आता आणखीन एक तसंच वरुणचंच वाक्य आहे. आय सेड टू वरुण, व्हॉट डज इट मीन? व्हॉट डज इट मीन? MEAN क्वेश्चन मार्क. दिसायला सोपं आहे पण येणार नाही अशी वाक्य तुम्हाला विचारणार आहेत ते लोक, म्हणजे पेपर सेटर. दिसायला सोपी असतील असंही नाही, अवघड पण असतील, म्हणजे त्याची भीती पण त्याच्यामध्ये मिक्स होईल. पण इथे वाक्य सोपं वाटतंय. आय सेड टू वरुण, व्हॉट डज इट मीन असं इथे आहे, पण धिस मीन पण चालतं. याचा अर्थ काय? सांगू मॅम? हा नाही, व्हॉट डज धिस मीन म्हणजे अर्थ काय? आता सांगा. याचा अर्थ काय असं त्याचा अर्थ होते. हो, अर्थ झाला. आता मला डायरेक्टचा इनडायरेक्ट करा. I asked to Varun what it was meant. व्हॉट इट It was meant.
वॉज कुठून आला इथे मध्येच? आता नाही, इथे जशाल तसं नाही करायचंय आपल्याला. म्हणजे वॉज मी सांगितलंय म्हणून, मी इज होता, आर होता म्हणून वॉज केलंय तिकडे. त्याच्या ऐवजी मी वॉज घेतले होते, पण इट मिंट येते फक्त. व्हॉट इट मेंट. इट मिंट. मीन का मेंट? मिंट, MEANT. हा, म्हणजे मेंट आहे ना ते. मेंट नाही, व्हॉट इट मेंट. मीनिंग वरनं, मीन वरनं मेंट झालंय. व्हॉट इट मेंट. ठीक आहे. आता मला इथे काय पाहिजे? डब्ल्यू जो आहे व्हॉटचा, तो स्मॉल आहे का कॅपिटल आहे तुमचा? क्वेश्चन मार्क मध्ये कॅपिटल घेतले आणि आन्सर मध्ये स्मॉल घेतले. घ्यायचा आहे. आणि वरूनचा व्ही कॅपिटल पाहिजे. हा, तेच. ओके, ठीक आहे. व्हॉट इज युअर नेम असं असेल तर, प्रिया आस्क्ड राज व्हॉट इज युअर नेम. लिहा नवीन एक वाक्य. प्रिया आस्क्ड ईडी राज व्हॉट इज युअर नेम. आता सांगा कोणीतरी आणि आपण लगेच येस नो क्वेश्चन कडे जायचंय आत्ता. मॅम याचा आन्सर असं येईल का? प्रिया आस राज व्हॉट वॉज युअर नेम. व्हॉट वॉज युअर नेम. व्हॉट हिज नेम वॉज. व्हॉट व्हॉट लिहा. इज व्हॉट हिज नेम वॉज. चा वॉज होतो ना. हिज आहे ना तो. व्हॉट इज युअर नेम म्हणून, युअर म्हणजे कोणाचं असेल? राजचं नाव ना. राजचा. हा, तो मग हिज तो नेम मुलगा आहे ना, इज. त्यामुळे व्हॉट हिज नेम वॉज. हिज नेम वॉज. ते जरा अवघड आहे म्हटलं ना मी. सोपं वाटतं पण इतकं सोपं नाहीये. तुम्हाला यावरचे असे अनेक वाक्य तयार करायला लागतील. एक्झरसाइज पाहिजे असेल वाक्य करायला, नुसती वाक्य, ती मी तुम्हाला इथे आहेत पुस्तकामध्ये, ती मी तुम्हाला फोटो पाठवेन आणि ट्राय करा आणि मग तुम्हाला ते यायला लागेल. नियमांबद्दल स्टिकअप राहा. मी जास्त प्रत्येक वाक्य आपल्याला घ्यायचं तर 8 दिवस याच्यात जातील आपले. ते नेत आहेत खाली चालू. हा, येस, समजलंय? ठीक आहे. WH वर्ड क्वेश्चन पासून जेव्हा वाक्य सुरू होतं, क्वेश्चन इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स सुरू होतं, तेव्हा त्याचं इनडायरेक्ट कसं करायचं हे आपण पाहिलंय. कारण प्रश्न इंट्रोगेटिव्हचे 2 प्रकार आहेत. त्यातला एक आहे WH क्वेश्चन पासून सुरू होणारे प्रश्न, आणि दुसरा प्रकार आहे येस नो क्वेश्चन त्याला म्हणतात, किंवा त्यालाच व्हर्बल क्वेश्चन पण म्हणतात. व्हर्बल पाहिजे तर लिहून घ्या. व्हर्बल क्वेश्चन म्हटलात तर तिथे तर आलं पेपरमध्ये की व्हर्बल क्वेश्चन कुठला, तर तुम्हाला माहिती पाहिजे की जो क्वेश्चन येस नो टाईपचा असतो. म्हणजे काय ते मी सांगणार आहे आता. मॅम, लिहा दुसरं. माझे क्वेश्चन आहे. हा, प्रिया, मला अर्थ माहित आहे पण मला अजून थोडं जाणून घ्यायसाठी. ओके. प्रिया आस्क्ड राज, नाही, पहिलं वाक्य घेऊया. आय से टू वरून व्हॉट डज इट मीन. हे क्वेश्चन आहे. याचा अर्थ तुम्ही काय सांगितलं की याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? तर आपण हम्म. आन्सर मध्ये काय दिलोय की आय आस्क्ड वरून व्हॉट इट मीन्स. आता ह्याचा व्हॉट इट मीन्स याचा अर्थ काय आहे मॅम? व्हॉट इट मेंट याचाही अर्थ तोच आहे. फक्त इथे त्याचा म्हणजे आता हे कसं आहे की फक्त जो व्हॉट डज इट मीन हे जे मेन वाक्य होतं ते याचा अर्थ काय, त्याचा अर्थ काय होता असा होईल त्याचा अर्थ तिकडच्या भागात. इथं पण आपण मेंट प्रश्न विचारलोय ना मॅम. नाही नाही, आपण मेंट केलंय ना, MEANT केलंय ना, मेंट म्हणजे पास्ट नाही, टेन्स केलंय की नाही. त्याचा म्हणजे अर्थ काय होता असं प्रियाने त्याला विचारले, असं येईल. काय होता?
होता येईल ना, मग पास्ट टेन्स आहे ना, मराठीमध्ये पण पास्ट टेन्स येईल ना. काय होता? नाही, आता इथं वरती क्वेश्चन मार्क आले तर आपण खाली पण क्वेश्चनच आहे ना, मग तिथं क्वेश्चन मार्क असं कसं काय नाही असं विचारायचं होतं. हा, ते त्यांची ती टेक्निक, त्यांची सिस्टीमच ती आहे. त्यांना डायरेक्ट कुठल्याही इनडायरेक्ट वाक्यामध्ये क्वेश्चन मार्क येत नाही. इट कॅनॉट बी ट्रान्सलेटेड ॲट ऑल. त्याला ट्रान्सलेटच नाही करतायत. उलट त्यांनी ओके. फॉर्मॅट बदललं ना वाक्याचं. फॉर्मॅट, वाक्याचा जो स्ट्रक्चर आहे ते बदललं ना आपण आता. फॉर्मॅट चेंज केलाय पण त्याचा प्रश्नाचं थोडं ना उत्तर मिळालंय मॅम, त्याच्यामुळे विचारले होते, दुसरं काही नाही. हो, तुम्ही चांगला प्रश्न म्हणून तुम्हाला प्रश्न चांगला पडलेला आहे तुमच्या मनात. पण आपल्याला आता फक्त स्ट्रक्चरकडे पाहायचंय, कारण आपल्याला हो. वेळ नाहीये. आणि व्हॉट डज इट मीन याचा अर्थ काय, की त्या अमुक एका क्षणी, अमुक एका वेळी काहीतरी आधी चर्चा असेल, प्रसंग असेल, त्यावेळेला एकाने, म्हणजे कोण आता नावं जाऊ देत, राजने प्रियाला किंवा प्रियाने राजला विचारलं व्हॉट डज इट मीन, याचा अर्थ काय, एवढंच विचारलंय त्याने. त्यावेळेला ते कसे बोलत होते, वर्तमान काळात, प्रेझेंट टेन्स मध्ये. आजकालचे विद्यार्थी एवढंच झालं. खूप क्युरियस झालेले आहेत. मग त्या प्रश्न प्रसंगात तसं किती आहे. वेळ पण मग आता आपण जेव्हा त्याच्यानंतर डायरेक्टचं इनडायरेक्ट हे झालं, पण इनडायरेक्ट जेव्हा करतो, आत्ता करतोय ना इनडायरेक्ट, तर आपण पहिलं त्याचं क्वेश्चनचं जे रूप आहे, त्याचं जे फॉर्मॅट आहे क्वेश्चनचं, क्वेश्चन फॉर्म जो आहे, त्याला आपण साध्या वाक्यात रूपांतर करतोय. आणि साधं केल्यामुळे त्याचा क्रम बदलला. पहिलं म्हणजे इट आधी आला, नंतर मेंट आला. आणि ॲट द सेम टाइम आपण टेन्स पण बदलला. मीनचं मेंट केलं आणि नंतर त्यामुळे फुलस्टॉप देणं भाग पडलं. कारण स्ट्रक्चरली फुलस्टॉप कधी देतो आपण, स्ट्रक्चरली तर तो क्वेश्चन असेल तर क्वेश्चन मार्क देतो. स्ट्रक्चर बदललं त्यामुळे आपण फुलस्टॉप देतो. त्याचा अर्थ काय होता असाच अर्थ त्याचा करायला गेलात तर होईल. पण डायरेक्ट आणि इनडायरेक्ट मध्ये तुम्ही अर्थांकडे पाहण्यापेक्षा नेहमी स्ट्रक्चरकडे पाहायचं असतं. ओके. हा, म्हणजे लक्षात घ्या, आता आपल्या तिथे इतकं जर तुम्ही त्यामध्ये गेलात तर जास्त कन्फ्युजन वाढेल. त्यापेक्षा स्ट्रक्चर बदललंय का नाही आम्ही बघणार. त्या ABCD मध्ये सी मध्ये जर करेक्ट आन्सर असेल तर ते असंच असणार आहे, व्हॉट इट मेंट असं येणार. हे स्ट्रक्चर आहे, त्याच्यानंतर फुलस्टॉप आहे. कधी कधी तू म्हणते तसं इथे जर मेन नंतर फुलस्टॉप क्वेश्चन मार्क आला तर तो A किंवा B असेल, सी नसेल. सी जर करेक्ट आहे आपण धरलंय कालपासून, तर सी मध्ये हे असंच येणार, व्हॉट इट मेंट. ओके मॅम. स्ट्रक्चर बघा तुम्ही, डायरेक्ट इनडायरेक्टच्या बाबतीत स्ट्रक्चर बघायचं आणि पुढे जायचं. कारण आता आपल्याला म्हणजे चांगला प्रश्न मला आवडला. म्हणजे तुमचं कन्फ्युजन निर्माण होऊ शकतं असं, पण आपण अर्थांकडे जायचं नाहीये, स्ट्रक्चरकडे जायचं, वाक्याचं स्ट्रक्चर. आणि त्याचं स्ट्रक्चर कसं आहे त्यानुसार फुलस्टॉप द्यायचा का नाही, एवढंच बघायचं. ठीक आहे. आता मी नेक्स्ट क्वेश्चनचा दुसरा जो प्रकार आहे, येस नो क्वेश्चन, त्याकडे चालले. लिहा तुम्ही टायटल, येस नो क्वेश्चन. अगदी सोपे असतात. वाटतं एकदम आपल्याला हे बापरे, हे 2-2 प्रकार आहेत. तुम्हाला झालेलंही आहे 10वी-12वीला. पण तेव्हा पूर्ण लक्ष नसेल किंवा कुठल्याही कारणाने जर मिस केला पिरियड तर मग त्यामुळे मग ते राहून जातं. आता मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी की मिसिंग व्हायला नको आणि तो मार्क तुमचा जायला नको. नेक्स्ट, येस नो क्वेश्चन लिहिलंय वरती. आता त्याचा अर्थ काय ते सांगते मी. येस नो क्वेश्चन कशाला म्हणायचं हे आम्ही स्पोकन इंग्लिशमध्ये नेहमी घेतो, शिकवते मी. त्याचं कारण असं की असं लिहा की ज्या प्रश्नाचे उत्तर पाहिजे असेल तर लिहून घ्या. ज्या प्रश्नाचे उत्तर येस किंवा नो मध्ये असते त्या प्रश्नाला येस नो क्वेश्चन म्हणतात. इथे नाही येते पण मी सांगते तुम्हाला. ज्या प्रश्नाचे उत्तर येस किंवा नो मध्ये असते, देता येते आणि असते. आणि हे तुम्हाला आता मी जे शिकवते ना ते तुमच्या अनसीन पॅसेज मध्ये पण उपयोगी पडणार आहे. तुमचे जे तिथे जे काही 5-7 जे काही प्रश्न असतील तिथले, तर त्यावेळेला त्यांनी येस नो क्वेश्चन विचारलंय, मी महत्वाचं बोलतेय तुमच्याशी, त्यावेळेला त्यांनी येस नो क्वेश्चन विचारलंय का WH क्वेश्चन विचारलंय हे पाहायचं. जर त्यांनी येस नो क्वेश्चन विचारला असेल तर मी तुम्हाला साईन सांगते त्याचं की येस नो क्वेश्चन नेहमी ऑक्झिलिअरी व्हर्ब पासून सुरू होतो किंवा त्याला आपण हेल्पिंग व्हर्ब म्हणू शकतो.
हेल्पिंग आता दुसरा पॉइंट लिहा नियम की येस नो क्वेश्चन हेल्पिंग वर्ब पासून सुरू होतो किंवा ऑक्झिलिअरी वर्ब पासून सुरू होतो. तुम्हाला तुमची जी भाषा आहे ते लिहा. दोन्ही लिहायची काही गरज नाही. मॅडम आणखी पण एकदा सांगा. येस नो क्वेश्चन हेल्पिंग वर्ब पासूनच सुरू होतो. कारण हा WH पासून सुरू झालाय का? नाही. आता मी उदाहरण देते. प्रश्न कसा आहे असं येस नो क्वेश्चन कसा असतो? उदाहरण लिहा. डायरेक्ट उदाहरण लिहा. नंतर आपण नियम लिहूया. उदाहरण आहे रश्मी सेड टू राज Rashmi said to Raj, comma into inverted comma. Are you going to Mumbai today? Are you going to Mumbai today? Question mark. आणि मग कॉमाच कम्प्लीट. आरचा ए कॅपिटल, मुंबईचा एम कॅपिटल हे पाहिजेतच. अजून एखादा क्वेश्चन सांगा मॅडम. अजून एखादा क्वेश्चन सांगा. पुन्हा ना, आय शुड रिपीट इट ना? शुड आय रिपीट? Yes. Should I repeat? Yes. Rashmi Yes. says, are you going to Mumbai? Are you going to Mumbai today? Question mark आणि मग कॉमर्स कम्प्लीट. आरचा ए कॅपिटल. आता इथे प्रश्नाच्या आत पाहायचं सुरुवात कुठून झालेली आहे. WH पासून झाली आहे का? किंवा हाऊ मच हाऊ मेनी पासून झाली आहे का? तर नाही. मग कशापासून झाली आहे? आणि हा प्रश्न आहे का? तर आहे. मग दुसरं म्हणजे पाहायचं की आर हा काय आहे? मग ऑक्झिलिअरी आहे किंवा हेल्पिंग वर्ब आहे. आर आणि गोईंग हे दे कम विथ इच अदर आणि यू आधी आला असता तर काय झालं असतं? साधं वाक्य झालं असतं. यू आर गोइंग टू मुंबई टुडे असं झालं असतं. पण आर आणि गोईंगच्या मध्ये यू आल्यामुळे काय झालं? स्ट्रक्चर काय झालं वाक्याचं? स्ट्रक्चर क्वेश्चनचं झालं आणि तो क्वेश्चनच आहे. हे नीट समजून घ्या. आता याचं आन्सर पण लिहून घ्या आधीचं आणि मग आपण नियम बघू. आन्सर असं आहे, लिहूनच घ्या. रश्मी आस्क्ड ईडी राज if he was going to Mumbai that day. If he was going to Mumbai, M capital, that day. Todayच्या जागी मॅडम, that day होतं. आणखी एकदा सांगा हो मॅडम. Rashmi asked Raj if he was going to Mumbai that day. Full stop. इफ घेतलाय बरोबर. इफला अंडरलाईन करा. आता प्रत्येक वेळेला इफच येतो का तिथे? तर नियम असा आहे इफ किंवा वेदर. WHETHER. जिथे इफ लिहिलंय ना तुम्ही त्याला अंडरलाईन करा इफला. त्याच्या खाली एक लाईन सेपरेट ठेवा. इफच्या खाली वेदर लिहा फक्त. WHETHER. W छोटाच घ्या कारण तो नेहमी खाली छोटाच असतो. मध्ये येतो तो त्यामुळे तो छोटा. त्यांचे अर्थ काय? इफ म्हणजे जर है ना मॅडम? का चुकलं? हॅलो, या ठिकाणी चांगला प्रश्न आहे परत. इफ बोला. प्रश्न म्हणजे इथे स्ट्रक्चरच आहे.
अर्थच नाही आहेत त्याला. इफचा अर्थ जर वगैरे नाहीये इथे. नाही तो अर्थ इथे नाही. जर तरचा नाही अर्थ. स्ट्रक्चरली तिथे जसा तिकडे दॅट वापरतो इथे इफ किंवा वेदर वापरायचं. मग एस नो जे ठीक आहे. क्वेश्चन आता आहे त्याच्यात ते इफ वापरायचंच हा का येस नो कंटिन्यू? असेल तर हा ओके मॅम. मी एक मिनिट मी आता नियम सांगणार आहे लगेच त्याचे. हा आता 1 नंबर नियम खाली रूल लिहा. रूल्स आर यू एलियस. एक शॉर्ट मध्ये लिहितोय आपण. एक रिपोर्टिंग वर्ब आस्क्ड ईडी आस्क्ड वापरावे. ASKED म्हणजे सेट टूचं रूपांतर आस्क्ड मध्ये झाला पहिला नियम. सेकंड रूल इफ किंवा वेदर दॅटच्या ऐवजी वापरावे. हे सोपं करते मी. कनेक्टिव्ह म्हणता येईल तुम्हाला. इफ किंवा वेदर कनेक्टिव्ह म्हणून वापरावे. एकच वापरायचं त्यातलं 2-2 नाही वापरायचे. कारण का पेपरमध्ये कदाचित दोन्ही पण टाकू शकतात आणि तुम्हाला कन्फ्यूज करू शकतात. दुसरं म्हणजे इफचा आय छोटा, वेदरचाही डब्ल्यू छोटा, जे काही असेल त्याचा स्मॉल लेटर असेल पाहिजे. जर त्यांनी सी मध्ये स्मॉल घेतलाय आणि डी मध्ये वेदरचा डब्ल्यू कॅपिटल केलाय तर ते वाक्य चुकलेलं राहील. एरर करेक्शन मध्ये हे सगळं येतं आणि असेच प्रश्न असणार आहेत तुम्हाला. पहिला तुमचं कसं आहे तरी सुद्धा मी म्हणजे सांगेन की हे सगळं बेसिक मध्येच आहे. हे सगळं 10वी-12वीला झालेलं आहे. BA BCom BSCचं जे जनरल इंग्लिश असतं तुमचं तिथे हे सगळं झालेलं असतं किंवा तुम्हाला ते येतंय असं अझ्युम करून त्याच्यानंतरचं हायर शिकवलेलं असतं. हे सगळं पेपर 2 साठी आहे. पेपर 1 साठी हे नाही आहे बरं का. डायरेक्ट इनडायरेक्ट पेपर 1 साठी नाही आहे. म्हणजे त्यामुळे ही एवढी भीती बाळगायची गरज नाही त्यांनी. पण त्यांनाही हे सगळं कानावर पडावं कारण तुम्ही वुड बी टीचर आहात. तर हे दुसरा नियम झाला आणि तिसरा नियम आहे SVO चे स्ट्रक्चर वापरावे. म्हणजे साध्या वाक्यात रूपांतर करावे. म्हणजेच साध्या वाक्यात SVO चे स्ट्रक्चर वापरावे. हे मी सोपं करून सांगते. म्हणजेच साधे वाक्य तयार करावे. SVO याचा अर्थ सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट असा क्रम ठेवावा. आतल्या वाक्य म्हणजे इन्व्हर्टेड कॉमाच्या मधलं जे वाक्य आहे तिथे करता कोण असेल तो यू असला तरी मग ही आहे का शी आहे ते बघून त्याचं ते करायचं. तो चेंज करायचा. SVO करायचा आणि त्या चौथा नियम आहे काळाचे आणि इतर बदलही करावेत. जरा स्टेप्स घ्या. थोडासा वेळ घ्यायचा ह्याच्यात हे सगळं तुमचा जो ABCD मध्ये बरोबर केलाय का नाही बघण्यासाठी थोडा इथे वेळ द्यायचा. या चारही गोष्टी तिथं झाल्यात का नाहीत. इफ वेदर आलाय का. SVO आलाय का. SVO बरोबर आहे पण इतर बदल बरोबर आहेत का. टुडे टुमॉरो दॅट डे द नेक्स्ट डे केलेलं आहे का नाही हे सगळ्याला वेळ द्यायचा आणि मग आपली टिक असेल C किंवा D जी असेल ती. ह्या डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये वेळ द्या कारण काय महत्वाचंच मी सांगते परत काल पण आणि आज पण की अनेक बदल तिथे आपण करतो. त्यामुळे वेळ द्या ह्याला एकदम झटकन टिक करू नका अजिबात त्या वेळेला पेपरमध्ये. आता हे नियम मी तुम्हाला नुसते चार्ट सारखे सांगितले असते पण त्याच्याही पेक्षा तुम्ही लिहिल्यामुळे तुम्हाला ते परत लाईव्ह त्याचा उपयोग होतो. रायटिंग स्किलमुळे अंडरस्टँडिंग वाढतं. आता उदाहरण आहे. आता नेक्स्ट मी उदाहरणं 2च घेणार आहे. कुठली पण मी घेऊ शकते. मॅडम चौथं रूल हिज मदर सांगितलं आस्क्ड का हिम तुम्ही? said to him his mother said to him ready
मॅडम आवाज येत नाहीये. हिज मदर आस्क्ड हिम, आर यू रेडी? हेच वाक्य कधी कधी असं पण येतं, आर यू रेडी क्वेश्चन मार्क आणि नंतर हिज मदर सेड टू हिम, किंवा हिज मदर्स आस्क्ड, म्हणजे मदर वगैरे सगळं नंतर आणि आधी सुरुवातीलाच डायरेक्ट स्पीच देतात कधी कधी काही काही वाक्यांमध्ये, कधी कधी. तरी आपण ते समजून घ्यायचं, कोण बोललंय? मदर बोललीये. कुणाला? ही ला. आणि मग हिज मदर आस्क्ड हिम, आस्कचा बदल केलाय का नाही? तर केलाय. हिम इथपर्यंत बरोबर आहे. आता आर यू रेडीचं काय करायचं तेवढं तुम्ही मला सांगा. हे खूप सोपं आहे. Who will tell? फक्त आर यू रेडीचं काय करायचंय? He was हा? he was ready. He was काय? ready. He was ready. पुन्हा. आता पूर्ण वाक्य सांगा. हा, ही वॉज रेडी क्रम बरोबर आहे. आता पूर्ण वाक्य काय केलंय तुम्ही ते सांगा. His mother asked if he was ready. आणि अजून एक राहिलं ना. इफ येस, करेक्ट. इफ राहिला ना. इफला विसरायचं नाही. कनेक्टिव्ह शुड बी देअर. प्रत्येक डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये काही ना काही कनेक्टिव्ह असतो. नॉर्मल वाक्यामध्ये दॅट असतो. हा, इथे काय आहे? इफ किंवा वेदर आहे. आणि येस नो WH क्वेश्चन असेल, WH, तर तिथे तो जो वर्ड आहे WH, वेअर किंवा हू वगैरे जे असेल तेच तिथं कनेक्टिव्ह म्हणून वापरतात. त्यामुळे इथे कनेक्टिव्ह असतो का नाही? तर असतो. डायरेक्ट इनडायरेक्टच्या वाक्यात तो विसरायचा नाहीये. ठीक आहे. SVO बरोबर केलाय तुम्ही. यू आर रेडी करून घ्यायचं. ही एक स्टेप आहे. आर यू रेडीचं यू आर रेडी करून घ्यायचं आणि नंतर मग ही इज रेडी करायचं आणि मग इजचा नंतर परत वॉज करायचं. ही वॉज रेडी. इतका क्रम आहे बरं का, लक्षात घ्या. हे याच पद्धतीनं जर तुम्ही थिंकिंग केलं तरच तुम्हाला करेक्ट आन्सर पर्यंत जाता येतं. आणखीन एक वाक्य घेऊया. जया सेड टू राज, Jaya said to Raj, do you remember everything? Do you remember everything? क्वेश्चन मार्क. आता इथे डू पासून सुरू आहे वाक्य. डू पासून वाक्य सुरू आहे. याचा अर्थच असा की येस नो क्वेश्चन आहे. ते पाहायचं आधी. ते पाहायचं की इथे डू पासून आहे, आर पासून आहे, तरच तो येस नो क्वेश्चन झाला. आता येस नो क्वेश्चन झाला तर मग इफ किंवा वेदर नक्की घ्यायचं. आपण घेण्यापेक्षा तिथे आहे का नाही बघायचं तुम्ही. तुमचा पेपर अजून तसा सोपा आहे, पण सगळे चेंजेस त्यांनी केलेत का नाही ABCD मध्ये? ABCD म्हणण्यापेक्षा सी मध्ये केलेले असतील, जे करेक्ट सेंटेन्स असेल, सगळेच बदल केलेले असतील तरच त्याला तुम्ही टिक करायचं. म्हणून डू यू रिमेंबर एव्हरीथिंग क्वेश्चन मार्क हे ते मूळ वाक्य आहे. आता याचं आधी ट्रान्सफॉर्मेशन इनडायरेक्ट मध्ये करायचंय. जया asked Raj if he remembered everything. येस, येस, करेक्ट. आणि शेवटी फुल स्टॉप. इफ ही रिमेंबर्ड एव्हरीथिंग असं घ्या. आणि इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. आता याच्यावरची जितकी काही तुम्हाला स्वतःची वाक्य तयार करता आली तर तशी पण तुम्ही करू शकता, किंवा
तुमच्या 10वी-12वी किंवा हे जे तुमचं A to Z पुस्तक आहे आपलं, मी जे रेफर करते, मी स्पोकन इंग्लिशचा सुद्धा कधी कधी रेफर करते तुमच्यासाठी. रेफर करते याचा अर्थ काय, संदर्भ घेते. आणि कधी कधी हे A to Z 10वीचं आहे. 10वीचं आहे का नाही याचा काही संबंध नाही आहे. छोटीच वाक्य, ही सोपी वाक्य 8वीच्या आतमध्ये पण असतात आणि तशीच आपण घेतोय. आणि तुम्हाला एक लक्षात घ्या, शिवाय म्हणजे तुम्ही विचारलेलं नाहीये तरीही मी सांगते की एक लक्षात घ्या की ह्याच्यापेक्षा जरा अवघड अशी वाक्य येऊ शकतात. पण ही जी आहेत ना, ही जर आली नाहीत, समजा तुम्हाला आत्ता समजलीच नाहीत कशी करायची, तर तुम्हाला तिथली जर अवघड आली तर ती कशी समजतील? त्या सगळ्याचा, अवघड वाक्यांचा अजून याच्यापेक्षा अवघड जर असतील तिथे पेपरमध्ये, तर त्याचा बेस काय आहे तो मी आत्ता इथे घेते आहे. लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा पेपर सोडवणार तेव्हा तुम्हाला याच्याही पेक्षा जरा विशेषतः पेपर 2 मध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये याच्यापेक्षा जरा जास्त अवघड वाक्य असू शकतात, असतीलही. त्याचा बेस हे एकदा कळलेलं असेल, मी जेवढं शिकवलंय, तर तुम्हाला तिथलं सगळं कितीही अवघड वाक्य आलं तरी ते येणार आहे. पण त्याचा हा आत्ताचं माझं टीचिंग आहे ते प्री रिक्विजिट आहे. म्हणजे काय, त्याची पूर्व अट आहे. हे समजलं सगळं तर ते समजणार आहे, तर तिथलं उत्तर देता येणार आहे नक्की. पण तुम्ही सिरियस व्हायला पाहिजे, म्हणजे सिरियसली स्टडी करायला पाहिजे. आहे ते सगळं तुम्हाला परत कधी मला 2-3 दिवसांनी जरी विचारला एखादा प्रश्न यातला आहे झालेल्यातला, तर मी तिथे त्यावेळेला आन्सर द्यायला तयार आहे. आणि तिथली जे आन्सर्स आहेत ते पण आपण पुढे आवश्यकता वाटली तर घेऊ. पण आधी मी माझ्याकडनं टीचिंग माझ्याकडनं तुमच्यापर्यंत आणते, विच मे बी actual teaching, which may be treated as actual teaching, or you can treat it as revision. Revision म्हणजे काय ते मी मगाशी सांगितले. I don't want to tell you the same thing again. Okay. नेक्स्ट, तिसरा जो सेंटेन्सेसचा प्रकार आहे तो काय आहे, इम्परेटिव्ह सेंटेन्स. IMPERATIVE, आज्ञार्थ वाक्य, आज्ञार्थी वाक्य, आज्ञार्थ पण म्हणतात. पण तर आता हे जे वाक्य आहे हे कसं असतं ते आपण एकदा बघूया. मुख्य म्हणजे नियम असा आहे की ही वाक्ये वर्ब, लिहा तुम्ही खाली, ही वाक्य वर्ब पासून सुरू होतात. ही वाक्य वर्ब पासून सुरू होतात. कशामधली असतात ती, इन्व्हर्टेड कॉमाच्या आतमध्ये पाहिजेत. कोण कोणाला म्हणालं हे बाहेर असतं. इन्व्हर्टेड कॉमाच्या आत समजा गिव्ह मी अ पेन, गिव्ह मी युअर पेन असं म्हटलं, गिव्ह मी युअर पेन, हे इन्व्हर्टेड कॉमामध्ये टाकले. मग कोणीतरी कोणाला तरी म्हटलं. मग आता इथे वाक्य असं आहे, अमोल सेड टू राजू, लिहा, अमोल सेड टू राजू, कॉमा, गिव्ह मी युअर पेन, इन्व्हर्टेड कॉमामध्ये. आता लेट मी टेल यू वन थिंग अगेन, की तुम्हाला एरर्स फाइंडिंगसाठी, एरर्स करेक्शनसाठी सगळ्यांना, म्हणजे पेपर 1 साठी सुद्धा मे बी की पेपर 1 साठी असा प्रश्न येण्याची शक्यता जास्त आहे की हेच वाक्य समजा, हेच वाक्य असंच डायरेक्ट वाक्य ABCD मध्ये हेच वाक्य पुन्हा पुन्हा चारही पद्धतीनं दिलेले. मी काय बोलते, डायरेक्टचं इनडायरेक्ट न करता डायरेक्टच वाक्य दिलेलं आहे, त्याच्यामध्ये कॉमा दिलाय, कॉमा एकदा आहे नाही, म्हणजे कॉमा आहे किंवा नाही. अमोल सेड टू राज, समजा काय असेल, काय सांगितलं मी, अमोल सेड टू राज. याच्यानंतर राजनंतर कॉमा दिलाय का नाही, आणि गिव्ह मी युअर पेन, गिव्ह मी युअर पेन, त्याच्यामध्ये पेन नंतर फुलस्टॉप दिलाय का नाही, नंतर एक कुठला तरी इन्व्हर्टेड कॉमा नसला एका बाजूचा कुठलाही, आणि एका ठिकाणी दोन्ही हे व्यवस्थित केलेले, अमोल सेड टू राज, गिव्ह मी युअर पेन. एवढंच आहे ABCD मध्ये. हे पहिल्या पेपरमध्ये सुद्धा येऊ शकतं आणि पेपर 2 साठी सुद्धा येऊ शकतं.
की तुमचं परसेप्शन वाक्याचं करेक्ट असतं का नाही. कधी कधी गिव्ह मी युअर पेन मधला जो जी आहे तो ABCD पैकी कुठेतरी जी छोटा लिहितील. एकदा अवतरण चिन्हाची चूक करतील ते ABCD मध्ये. कधी गिव्हचा जी छोटा करतील, कधी अमोलचा ए छोटा करतील. असं काही पण त्याच्यातली चूक करतील, बारीक सारीक छोटी छोटी. आणि तुम्हाला यातलं कोणतं वाक्य बरोबर आहे त्याचं डायरेक्टचं इनडायरेक्ट नाही करायचंय. फक्त जे आम्ही चुका केल्यात का असं ते तुम्हाला विचारणार ABCD मध्ये फॉर्मॅटमध्ये. तर तुम्हाला हे सगळं म्हणून हे जे काही लिहिताय तुम्ही आता ते तुम्हाला करेक्ट लिहिणं आवश्यक आहे. तुम्ही आता लिहिताय ते. अमोल सेड टू राज गिव्ह मी युअर पेन. आता याचं कसं करायचं ते मी आता आधी सांगतेय. तुम्हाला इतक्यात तुम्हाला करायला विचारत नाही हे लक्षात घ्या की टीचरची स्किल असते की याचा आधी मी सांगायचं, त्याच्यानंतर नियम सांगायचे आणि त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला विचारतो की आता याची वाक्य करा. हा क्रम असतो ना. अज्ञात वाक्य म्हणजे काय, तर आज्ञा दिलेली असते किंवा विनंती केलेली असते, रिक्वेस्ट किंवा आज्ञा मुख्यतः. ठीक आहे. तर ते वाक्य कसं स्ट्रक्चरली कसं तयार होतं, तर ते व्हर्ब पासून सुरू होतं. मग व्हर्ब कोणतं असतं, तर ओरिजिनल फॉर्म V1 असतं. हे सगळं तुम्हाला माहिती आहे किंवा मी परत सांगितलंय. आता याचं म्हणजे डायरेक्टचं इनडायरेक्ट कसं करायचंय, तर अमोल आस्क्ड लिहा. अमोल आस्क्ड ED. आस्क पण चालतो किंवा इथे आस्क्ड म्हटलंय त्याने ऑर्डर पण म्हणू शकतो आपण. अमोल ऑर्डर्ड राज टू गिव्ह हिम. टू गिव्ह हिम म्हणजे अमोल. टू गिव्ह हिम हिज पेन HIS. हिम हिज म्हणजे राज. दोन्ही मुलगे आहेत इथे. थोडं वेगळं दिलंय मी वाक्य. आता इथे कनेक्टिव्ह म्हणून काय आलेलं आहे त्याला अंडरलाईन करा. इथे कनेक्टिव्ह म्हणून काय आलेलं आहे असं मी विचारते. कोण सांगेल? टू आलंय मॅडम. येस, करेक्ट. पण कनेक्टिव्ह आहे का नाही, तर आहे. टू आहे, करेक्ट आहे. आता दुसरं वाक्य घ्या. प्लीज जर वापरलं असेल तर रिक्वेस्ट घ्यायचं. हा, हे सांगण्यासाठी दुसरं वाक्य लिहा. आणखीन एक उदाहरण आधीच आहे. राजू सेट टू प्रिया गिव्ह मी अ पेन प्लीज. गिव्ह मी ए पेन प्लीज. आता हे का मी वाक्य दिलंय, तर प्लीज साठी दिलंय. अंडरलाईन प्लीज. नेहमी जे वाक्य महत्वाचं कशासाठी आपण लिहितोय, प्लीज असल्यामुळे लिहितोय. सो प्लीजला अंडरलाईन आणि मग फुल स्टॉप आणि मग कॉमास कम्प्लीट. गिव्ह मी अ पेन प्लीज एवढंच म्हटलंय, युअर पेन नाही म्हटलेलं. तर आता इथे पहा, प्लीज म्हटलेलं आहे ना, त्यामुळे प्लीज डिसअपिअर करायचं, घ्यायचा नाही आपल्या वाक्यात. आणि सेट टू वगैरे तिकडे रिक्वेस्टेड म्हणायचं. रिक्वेस्टेड म्हणायचंय कारण प्लीजचा सेन्स रिक्वेस्टेड मध्ये आला आणि मगाचं जे होतं ना तिथे आस्क्ड म्हटलंय आपण. लक्षात ठेवा, आस्क्ड कधी आणि रिक्वेस्टेड कधी. त्यामुळे असं पण तुम्हाला कदाचित विचारतील की विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इज करेक्ट, आणि ते डायरेक्टचं इनडायरेक्ट करायचंय. तर तिथे आस्क्ड पण विचारतील, एकदा रिक्वेस्टेड लिहितील. जर प्लीज असेल मेन वाक्य प्रश्नामध्ये, त्यांच्या प्रश्नामध्ये हेच असेल वाक्य, गिव्ह मी अ पेन प्लीज. प्लीज असेल तर तुमचं रिक्वेस्टेड आलं पाहिजे. आणि जर तिथे नसेल प्लीज तर मग तुम्ही
आस्ट म्हटलं तरी चालणार आहे. ठीक आहे. तर आता ह्याचं वाक्याचं म्हणजे डायरेक्टचं इनडायरेक्ट कसं होईल ते लिहून घ्या आधी, आणि मग आपण त्याचे नियम बघूया. राजू रिक्वेस्टेड प्रिया, आर आणि पी कॅपिटल. राजू रिक्वेस्टेड प्रिया टू गिव्ह हिम, गिव्ह तसाच ठेवलाय आपण, फक्त आधी टू लावलाय. टू गिव्ह हिम अ पेन, टू गिव्ह हिम अ पेन. तिचं पेन असेल तर मग टू गिव्ह हिम हर पेन. मग आपण आता शिकलो काय तर आस्ट टू ला अंडरलाईन करा आणि रिक्वेस्टेड टू ला अंडरलाईन करा. या 2 उदाहरणांमधून आपण हे शिकलो की कधी आस्ट वापरायचे, कधी रिक्वेस्टेड वापरायचे. प्लीज असेल तर रिक्वेस्टेड. आता आजचा अर्थ कुणी तुमच्या मनात आला असेलच आणि तो येतोच आपल्या मनात. आजचा अर्थ विचारणे पण असतो की नाही, पण इथे आजचा अर्थ सांगणे पण असतो. तर तो अर्थ इथे आहे सांगणे. त्याने पेन द्यायला सांगितले असं ते वरच्या वाक्यात आहे, अमोलच्या वाक्यात. ठीक आहे. आता नियम घ्यायचे आहेत आपल्याला फक्त. एक नंबरचा नियम आहे, रिपोर्टिंग व्हर्ब बदलावे. रिपोर्टिंग व्हर्ब बदलावे आणि भावार्थ, दुसरा पॉइंट आहे, भावार्थ कळला नाही तर आस्क वापरावे. भावार्थानुसार व्हर्ब ते रिपोर्टिंग व्हर्ब बदलायचंय, म्हणजे सेट टू घ्यायचंय का रिक्वेस्टेड टू घ्यायचंय. पण जर आपल्याला तिथे अर्थ कळला नाही तर आस्ट आणि आस्टच वापरावे. आस्ट ईडी वापरावे. टोल्ड पण म्हटलंय पण टोल्ड नको, आस्ट वापरा. आणखीन एक आहे तिसरा नियम, वाक्याच्या अर्थावरून रिक्वेस्टेड, सजेस्टेड, हे लिहा जरा नीट लक्ष द्या. रिक्वेस्टेड, सजेस्टेड, वॉर्न्ड, WARNED, वॉर्न्ड, ऍडवाइज्ड, कमांडेड, ED, सगळे पास्ट टेन्स आहेत, सगळे ED आहेत. सेकंड म्हणजे V2 आहेत, कमांडेड आणि ऑर्डर्ड. यापैकी एक रिपोर्टिंग व्हर्ब वापरावे. रिक्वेस्टेड, सजेस्टेड, वॉर्न्ड, ऍडवाइज्ड, ADVISED, कमांडेड, MM आहे, किंवा मग ऑर्डर्ड. आता याचे सगळ्याचे अर्थाच्या छटा वेगळ्या आहेत. रिक्वेस्ट असते कधी कधी, विनंती असते, सजेस्टेड म्हणजे सूचना असते, फक्त सूचना असते कधी कधी. पण वाक्य जे आहे त्या इन्व्हर्टेड कॉमाच्या आतमध्ये त्याची सुरुवात फक्त वर्ब पासून असणारच आहे या ह्याच्यात, तरच आपल्याला सजेस्टेड, रिक्वेस्टेड किंवा वॉर्न म्हणजे काय, वॉर्निंग देणे, म्हणजे ताकीद, म्हणजे आपल्या मराठीमध्ये ताकीद देणे म्हणतो आपण. डोंट गो देअर असं जर म्हटलं मॅडमने छोट्या मुलांना, तर ते वॉर्न, डोंट गो. आणि ऍडवाइस म्हणजे कधी कधी आपण म्हणजे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला उपदेश करते, ऍडवाइस्ड. तर मग ऍडवाइस, तिथे तुम्हाला जर ऍडवाइस दिसला तरच, आता पेन द्या वगैरे म्हणणं हा काय ऍडवाइस नाहीये. पण समजा गो फॉर इंजिनिअरिंग किंवा गो फॉर मेडिकल कोर्सेस, डोंट गो फॉर आर्ट्स कोर्सेस, हे सगळं ऍडवाइस आहे की नाही. कमांडेड, कमांड म्हणजे आज्ञा करणे, ती राजाने वगैरे केली असेल तर. आणि ऑर्डर
करणे म्हणजे सुद्धा आज्ञा. हे सगळे भावार्थ आहेत. म्हणजे भावार्थ म्हणजे भावाचा अर्थ, त्या वाक्याचे काय नेमकं इथे वापरावं ते आपण त्यावेळेला खरं तर विचार करून यातलं एक सिलेक्ट करू शकतो स्वतः करताना. पण तुम्हाला तिथे तुम्हाला जर समजा असं उलट सुलट विचारू शकतात. म्हणजे वॉर्निंग असेल डोंट गो देअर आणि तिथे तुम्ही रिक्वेस्टेड त्यांनी जर इकडे लिहिलं समजा सुरुवातीला ABCD मध्ये, तर तुम्हाला कळेल ना की रिक्वेस्टेड कसं होईल, डोंट गो देअर आणि इकडे रिक्वेस्टेड, तर चुकेल ना. मग तो पण सेन्स तुम्हाला असला पाहिजे. यासाठी हा नियम महत्वाचा आहे आत्ताचा. त्याच्यानंतर पुढचा नियम आहे दॅटच्या ऐवजी टू वापरावे. आणि महत्वाचा नियम असा आहे की काळात बदल करू नये. इथे इम्परेटिव्ह मध्ये किंवा इथे अशा वाक्यात एवढंच लिहा, अशा वाक्यात टेन्सेस मध्ये बदल करायचे नाही. डोंट चेंज द टेन्स. आणि एक नियम आहे महत्वाचा, डोंट असेल ना, म्हणजे आता डोंट गो देअर जसं मी आता सांगितलं, किंवा डोंट गिव्ह मी अ पेन, आय वॉन्ट अ पेन्सिल, गिव्ह मी अ पेन्सिल, डोंट गिव्ह मी द पेन इन्स्टेड ऑफ पेन्सिल, असं समजा. डोंट गिव्ह द पेन्सिल, तर मग डू नॉट पासून वाक्य सुरू झालं की नाही. डू नॉट पासून जेव्हा वाक्य सुरू होतं इन्व्हर्टेडच्या आतलं, तेव्हा ते सुद्धा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असतं. इथे लिहा वरती जे आपण लिहिले, काही वाक्य डू नॉट पासून सुरू होतात. डू नॉट प्लस V1 वरती लिहिलंय ना तुम्ही, अगदी सुरुवातीला अमोलच्या आधीच्या वाक्यात, तिथे लिहा की काही वाक्य डू नॉट पासून सुरू होतात. कदाचित मी सांगितलंही असेल आजच. काही वाक्य व्हर्ब पासून सुरू होतात आणि काही वाक्य डू नॉट प्लस व्हर्ब V1 अशी सुरू होतात. तर डू नॉटचे वाक्य असतील तर काय करायचं आहे आपण नंतर बघूया. आधी आपल्याला हे सगळं काय काय आहे मी थोडक्यातच घेणार आहे. हे तुम्हाला तिथे सजेस्टेड का रिक्वेस्टेड, वॉन्ड वगैरे हे तुमचं तुम्ही त्यावेळेला पाहायचं आणि ठरवायचं की हे वाक्य बरोबर आहे ABCD मध्ये. आता आपल्याला तितकं प्रत्येकाचे प्रॅक्टिस घेण्या इतका वेळ नाहीये. तर इथे वाक्य असं आहे, एक आपण घेऊ. द डॉक्टर सेड टू द पेशंट, the doctor said to the patient, PATIENT, तिथे चुकणार आहे तुम्ही म्हणून मग मी स्पेलिंग सांगणार आहे. PATIENT. The doctor said to the patient, take bed rest for a week. बेड रेस्ट घ्या, असं समजा डॉक्टरने पेशंटला सांगितलंय. तर तिथं काय सजेस्ट केलंय का ऍडवाइस केलंय? ऍडवाइस केलंय. हा मीच सांगते तुम्हाला, ऍडवाइस केलंय. त्यामुळे उत्तर असं लिहा, द डॉक्टर ऍडवाइज्ड द पेशंट, PATIENT, टू, वरचा टेक घेतला, टू नंतर टेक घेतला, आहे तसंच लिहायचंय. टू टेक, टेक कडे बघून टेक लिहा. बेड रेस्ट कडे बघून बेड रेस्ट लिहा. फॉर ए वीकच्या जागी फॉर ए वीक. आता डॉक्टर ऑर्डर नाही करत, डॉक्टर ऍडवाइस करतो. आता टीचर असेल तर तो ऑर्डर करतो प्लेयर्सला किंवा स्टुडंट्सला. मी आता नुसतं सांगते, त्याच्यात लिहित बसण्यात वेळ नका घालवू, नुसतं वाक्य सांगते. लिव्ह द ग्राउंड ऍट वन्स, असं समजा टीचरनी प्लेयर्सला सांगितलं. प्लेयर्स आहेत, स्पोर्ट्समन, स्टुडंट्स आहेत, त्यांना टीचरनी सांगितलं. तर इथे वाक्य असं आहे, द टीचर सेड टू द प्लेयर्स. सेड म्हटलंय, सेड टू म्हटलंय, आणि लिव्ह द ग्राउंड ऍट वन्स. लिव्ह द ग्राउंड, लिव्ह पासून सुरू आहे वाक्य, याचा अर्थ आज्ञार्थ आहे. आता याचं
डायरेक्ट इनडायरेक्ट करायचंय ते कसं आहे तर ऑर्डर्ड घ्यायचं सेट टूच्या जागी ऐवजी. द टीचर ऑर्डर्ड द प्लेयर्स टू लिव्ह द ग्राउंड ॲट वन्स. फक्त आपण टू घेतला, लिव्हचा एल मोठा होता तो कॅपिटल होता तो स्मॉल केला, टू लिव्ह द ग्राउंड ॲट वन्स. समजलंय मला वाटतं तुम्हाला. आता आपण डू नॉटचं एक वाक्य लिहूया, एकच वाक्य. टीचर सेड टू द बॉईज लिहा तुम्ही. डू नॉट लिहा आधी वरती टायटल म्हणून, म्हणजे तुम्हाला चटकन अभ्यास कराल तेव्हा कळेल. हे सगळं याचा अभ्यास करा व्यवस्थित. द टीचर सेड टू द बॉईज, सेड टू द बॉईज किंवा स्टुडंट्स काही लिहा, बॉईज लिहा. कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा. डोंट मेक नॉईस. डोंट मेक ए नॉईस. NOISE. नॉट टू मेक नॉईज. हा, पण ते रिक्वेस्ट किंवा असेल तर मग नॉट टू बरोबर आहे, पण फक्त इथे सेट टूच्या जागी आपल्याला वॉर्न घ्यायला लागेल. द टीचर वॉर्नड, WARNED, वॉर्नड बॉईज. सेट टूच्या जागी वॉर्न घ्यायचंय. नॉट टू मेक अ नॉईस. आणि इथे असलेलं दुसरंही वाक्य त्यांनी तसंच दिलंय. वॉर्न मदर सेड टू चाइल्ड डोंट प्ले विथ फायर. तर मदर वॉर्न चाइल्ड नॉट टू प्ले विथ फायर, हे येईल तुम्हाला असं. लेटची वाक्य आपण शेवटी घेऊया किंवा उद्या घेऊया. आता आपल्याला पुढे जायचं आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. लेटची वाक्य फक्त ठेवूया बाजूला, कारण ती एकात एक होतील. आणि आता आपल्याकडे चार्ट आहे तो एक्सक्लेमेटरीचा आहे. लेटचं येऊ शकतं, विचारू शकतात, कारण मी मगाशीच सांगितलं काठिण्य पातळीच्या सदराखाली लेट वगैरे विचारणार आहेत तुम्हाला, विचारू शकतात. एक्सक्लेमेटरी आधी घेऊन टाकू. जया सेड कॉमा एक्सक्लेमेटरी टायटल घ्या. जया सेड कॉमा हाऊ ब्युटिफुल इट इज. किती सुंदर आहे हे, असं आपण मराठीत म्हणतो तसं हे हाऊ ब्युटिफुल इट इज. आणि मग इन एक्सक्लेमेटरी मार्क म्हणजे उद्गारवाचक चिन्ह, आणि मग कॉमाच कम्प्लीट. हे मी इतकं बारीक सारीक सांगते कारण का असं सुद्धा तुम्हाला येऊ शकतं की यातलं खालतीलपैकी कोणतं वाक्य बरोबर आहे. मग हाऊचा एच कॅपिटल येणार वगैरे, कॉमा जया सेड नंतर कॉमा. आता इथे ती एकदम म्हणाली की किती सुंदर आहे, कुठेतरी ती साईट सीइंगला गेली आणि हाऊ ब्युटिफुल एवढंच जरी म्हणाली तरी हाऊ ब्युटिफुल इट इज. तर आता गंमत इथे पुन्हा काय काय करायचं, इथे वाक्य आधी लिहून टाका. ट्रान्सलेशन आहे, ट्रान्सफॉर्मेशन इनडायरेक्ट कसं येतं. तर जया एक्सक्लेम्ड म्हणजे उद्गारली, एक्सक्लेम्ड ईडी. दॅट, आता इथे दॅट आला पहा. दॅट, आणि मग त्यांचं जे स्ट्रक्चर सगळं उलट सुलट झालंय की नाही, त्यातला करता कोण आहे, इट आहे. त्या इटला आधी घ्यायचं, नंतर इजला आधी घ्यायचं किंवा इजचा वॉज करून मग वॉजलाच घ्यायचं, आणि व्हेरी ब्युटिफुल फक्त करायचं. हाऊ ब्युटिफुल, व्हेरी ब्युटिफुल. म्हणून वाक्य असं येईल, जया एक्सक्लेम्ड दॅट इट वॉज व्हेरी ब्युटिफुल. इट वॉज व्हेरी ब्युटिफुल. इट वॉज व्हेरी ब्युटिफुल. समजलंय का काय काय केलंय. दॅट घेतलाय त्याला अंडरलाईन करा, तो कनेक्टिव्ह आहे. नंतर हाऊ ब्युटिफुल इट इज आहे तिथे पहिल्या वाक्यात, त्याच्यामध्ये इट आहे तो करता आहे हे लक्षात घ्यायचं. म्हणून तो दॅटच्या नंतर लगेच SVO करायचंय आपल्याला.
त्यामुळे इट लगेच घेतला, नंतर इजचा वॉज होऊन तर वॉज तिथे, आणि मग व्हेरी ब्युटिफुल. ठीक आहे, आता नियम लिहा पटपट. 1 नंबरचा नियम आहे, सेट टूच्या ऐवजी एक्सक्लेम्ड, एवढंच लिहा, वापरावे वगैरे लिहायची गरज नाही, वेळ कमी आहे. सेट टूच्या ऐवजी एक्सक्लेम्ड, हे या पेजमध्ये आलेलं आहे सगळं, पण तरी लिहून टाका. त्यानंतर 2 नंबर कनेक्टिव्ह म्हणून दॅट, सिमेंटिंगचं काम करतो तो कनेक्टिव्ह, सिमेंट सारखं काम करतो, कनेक्टिव्ह असतोच दॅट. आणि मग एसव्हीओ मध्ये पुढे लिहा, एसव्हीओ मध्ये रूपांतर 3 नंबर, एसव्हीओ मध्ये म्हणजे साध्या वाक्यामध्ये रूपांतर, एसव्हीओ सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. आणि हाऊ असेल तर व्हेरी वापरावा, हाऊ असेल तर हाऊ किंवा व्हॉट पासून ही वाक्य पुढे सुरू होतात. तर ब्युटिफुलच्या आधी व्हेरी वापरणं आवश्यक. साधारणपणे अशीच वाक्य असतात ही, त्यामुळे एवढंच लिहा, व्हेरी ब्युटिफुल, व्हेरी वापरणे आवश्यक आहे, एवढं लिहा. आणि आता आपण ह्या चार्टकडे पाहायचंय, जरा चेंज पण होईल. चार्ट बघा, तो इंटरेस्टिंग आहे. काही वाक्यांची सुरुवात अशी असते पहा, हुर्रा, सॉरी आधी असतो, त्याच्यानंतर उद्गारवाचक, ब्रेव्हो, अलास, पुह, पुह म्हणजे तिरस्कार व्यक्त करायचंय, औच, OUCH, हाऊ आणि व्हॉट हे आश्चर्य दाखवणारे, हे आत्ता आहेत. हाऊ ब्युटिफुल आणि व्हॉट अ ब्युटिफुल सीन इट इज, असे फरक आहेत. ते कसे एक्सक्लेमेटरी तयार करायचे हे वेगळं शिकवलं जातं, मी ते शिकवू शकते, पण आत्ता आपल्याला त्यात जायचं नाहीये. आता याच्यानंतरचा हा जो चार्ट आहे ना, त्याच्या इकडच्या बाजूला पहा, वापरले जाणारे निवेदक क्रियापद, म्हणजे हुर्रा कधी वापरायचं, तर जॉय असेल तर, म्हणजे आनंद असेल तर, सॉरी कधी, खेद असेल तर, रिग्रेट साठी सॉरी. मग त्यावेळेला ना, एक्सक्लेम्ड विथ जॉय, एक्सक्लेम्ड विथ रिग्रेट, सॉरी म्हटल्यानंतर, सॉरी जर तिथे असेल वाक्यामध्ये, तर आपल्याला रूपांतर करताना, म्हणजे सेट टूच्या जागी, रादर सेट टूच्या जागी एक्सक्लेम्ड विथ रिग्रेट असं येईल. जॉय असेल, हुर्र असेल तर मग एक्सक्लेम्ड विथ जॉय. हा जो चार्ट आहे तो त्यासाठी दिलाय, महत्वाचा आहे. ब्रेवो असं जर आधी म्हणून नंतर वाक्य सुरू झालं असेल, ब्रेवो यू हॅव डन व्हेरी वेल असं म्हटलंय, आणि इन्व्हर्टेड कॉमा शेवटी एक्सक्लेमेटरी असेल तर ब्रेवो नंतर मग अप्लॉडेड, ही म्हणजे जो कोण अमोल किंवा अमित जो सुरुवातीला असेल तो. अलास असेल तर एक्सक्लेम्ड विथ सॉरो असं आपण लिहायचं वाक्यामध्ये. पुह असं असेल तर एक्सक्लेम्ड विथ कंटेम्प्ट. औच असेल तर एक्सक्लेम्ड विथ पेन. हाऊ असेल तर एक्सक्लेम्ड विथ सरप्राईज असं म्हणता येतं, किंवा नुसतं एक्सक्लेम्ड पण चालतं. आणि व्हॉट नंतर सुद्धा व्हॉट अ ब्युटिफुल सीन इट इज असं जर वाक्य असेल तर एक्सक्लेम्ड विथ सरप्राईज असं चालतं. तर विथ सरप्राईजची काही आवश्यकता नसते प्रत्येक वेळेला, पण हे सगळं करावं लागतं आपल्याला. लिहा तसं येईल तुम्हाला कदाचित, ABCD मध्ये या पद्धतीनं वाक्य येऊ शकतात. ठीक आहे, तर मला हा चार्ट तुमच्याकडे येणार आहे, त्यामुळे काही प्रश्न नाही, त्याच्यामध्ये आपल्याला जास्त पडायचं नाही. वाक्य एक नवीन घ्या, एक वाक्य फक्त घेऊया आपण आणि पुढे जाऊया. पुढे नाही जाता येणार आहे, एकच ऑप्टेटिव्ह राहिलेलं आहे आणि लेट राहिलेलं आहे, उद्या घ्यायला लागेल. नेक्स्ट पिरियड. द टीचर सेड टू द बॉईज, लिहा वाक्य लिहा ह्याच्यासाठी. द टीचर सेड टू द बॉईज, कॉमा मग इन्व्हर्टेड कॉमा, ब्रेव्हो BRAVO,
एक्सक्लेमेटरी मार्क. हे झालं की लगेच मी थांबणार आहे एक वाक्य झाल्यावर. ब्रेव्हो, यू प्लेड ब्रेवली. BRAVELY. यू प्लेड ब्रेवली. तर ब्रेव्होच्या जागी या चार्टमध्ये काय दिलेलं आहे? अपलॉडेड. ते पाहून लिहा. उत्तर असं आहे इनडायरेक्ट. द टीचर अपलॉडेड द बॉईज. applauded the boys that boys नंतर कनेक्टिव्ह पाहिजे म्हणून दॅट आलाय. दॅट they had played bravely. they had played bravely. सिंपल पास्टचा पास्ट परफेक्ट झालाय. had played. ठीक आहे. आता ऑप्टेटिव्हचं जर आपल्याला वेळ नाही मिळाला तर मी त्याचं पेज पाठवीन तुम्हाला, ऑप्टेटिव्हचं, आणि लेटचं पण पेज पाठवीन. हे नक्की, जर नाही झाला वेळ तर. ठीक आहे. आपण इथे थांबूया आता. परत 9 वाजलेले आहेत. आय शुड स्टॉप हिअर. तर तुम्हाला कुड यू राईट एव्हरीथिंग ॲज इट वॉज डायरेक्टेड बाय मी? येस. सगळ्यांना लिहिता आलं का मी काय काय सांगितलंय ते? आजच्या पिरियडला राईटअप जास्त होता, सो आय एम आस्किंग यू. हो मॅडम. तर आजच्या पिरियडला होता, प्रत्येक वेळेला इतका नसतो, पण ठीक आहे. तर लिहिलेलं एकमेकांचं पाहून परत घ्या आणि जे लिहिलेलं आहे ते चांगलं समजून घ्या, अभ्यास करा त्याच्यावर. आणि हा सगळा बेस आहे डायरेक्ट इनडायरेक्टचा. आणि लेट आणि ऑप्टेटिव्ह हे 2 फक्त भाग राहिलेले आहेत. शेवटी जर वेळ उरला तर आपण हे घेऊया. पुढे आपण गेला. थांबूया इथे. येस, काही विचारायचंय पूजा? ठीक आहे, थांबूया आपण इथे.